नमस्कार मंडळी, मी दीपा किचन विथ दीपामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत। अनेक जण रोजचे पोहे, उपमा, डोसा खाऊन कंटाळा आहात का? जर तुम्हाला हटके व नवीन काहीतरी खायची इच्छा झाली असेल तर तुम्ही हा मूग डाळीचा ढोकळा ही रेसिपी नक्कीच ट्राय करून पहा। एक वाटी मूग डाळीत स्पंजी, जाळीदार आणि चविष्ट ढोकळा बनवायला देखील काही जास्त वेळ लागत नाही। कमीत कमी साहित्यामध्ये आपण हा चविष्ट, पौष्टिक आणि जाळीदार ढोकळा बनवू शकतो। हा ढोकळा पौष्टिक तर आहेच, शिवाय पचायला देखील हलका आहे। तर हा चविष्ट आणि पौष्टिक मूग डाळीचा ढोकळा बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला मूग डाळ भिजत घालायची आहे। तर त्यासाठी मी ही मूग डाळ अगोदरच 3 तासासाठी पाण्यात भिजत ठेवलेली होती। तर साधारण इथे मी 1 वाटी भरून ही मूग डाळ घेतलेली आहे आणि ही मूग डाळ आपल्याला पिवळी म्हणजेच बिना छिलक्याची इथे मूग डाळ आपल्याला वापरायची आहे। ही डाळ साधारण 3 ते 4 तासाच्या वरती पाण्यामध्ये भिजत ठेवायची नाही। आता या डाळीतलं पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे। तो या डाळीतलं पाणी पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आणि डाळीतलं पाणी काढून घेतल्यानंतर इथे मी मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आता ही सर्व एकदाच ही डाळ मी मिक्सरमध्ये बारीक अशी वाटून घेणार आहे, पण एकदम बारीक देखील अशी वाटून न घेता थोडीशी रवाळ अशी ही डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे। आणि हिचं वाटण करताना शक्यतो आपल्याला 4 ते 5 चमचेच यामध्ये पाणी टाकायचं आहे, याच्यापेक्षा जास्त यामध्ये पाणी टाकायचं नाही। पण हे वाटण करायच्या अगोदर यामध्ये आपण काही जिन्नस टाकूयात जेणेकरून आपला हा ढोकळा चविष्ट लागेल। तर इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या हाताने थोड्याशा कट करून घेतलेल्या आहेत। सोबतच अर्धा इंच आलं बारीक आकारात कट करून घेतलेलं आहे। सोबतच 1 ते 1.5 चमचा साखर घेतलेली आहे आणि थोड्याशा प्रमाणात म्हणजे 2 ते 3 चिमूटभर इथे हळद टाकायची आहे। हळदीचा वापर यामध्ये जास्त करायचा नाही आणि पोहे खायच्या चमच्याने 3 चमचे इथे मी खायचं तेल घेतलेलं आहे। हा ढोकळा बनवताना लक्षात ठेवा, यामध्ये हळदीचा वापर आपल्याला जास्त करायचा नाही। जास्तीत जास्त 1 ते 2 चिमूटभर आपल्याला हळद यामध्ये वापरायची आहे। सोबतच यामध्ये मी अर्ध्या लिंबाचा रस पिळून टाकलेला आहे आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे लिंबाच्या ऐवजी लिंबू सत्व देखील इथे वापरू शकता। आता या डाळीचं एकदम बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं। तर या डाळीचं मी रवाळ असं वाटण तयार करून घेतलेलं आहे आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। जास्त पातळ देखील नाही आणि जास्त घट्ट देखील नाही, तरी पण कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे। आता आपल्याला ढोकळा बनवायच्या अगोदर काही पूर्वतयारी करायची आहे, त्यासाठी हे मिश्रण 2 मिनिटांसाठी आपण साईडला ठेवून देऊयात। आता ज्या भांड्यात ढोकळा बनवायचा आहे ते भांडं तेलाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं, जेणेकरून हा ढोकळा या भांड्याला चिकटणार नाही आणि सहजतेनं या भांड्याच्या बाहेर हा ढोकळा येईल। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही हा ढोकळा प्लेटमध्ये देखील बनवू शकता। आता हे भांडं मी तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे आणि सोबतच आपल्याला एक पूर्वतयारी अजून करून घ्यायची आहे। ढोकळा वाफवून घेण्यासाठी कढईमध्ये 1 ग्लासभर पाणी गरम करण्यासाठी मी ठेवलेलं आहे। कढईवरती झाकण ठेवून या पाण्याला मस्तपैकी अशी खळखळून उकळी येऊ द्यायची आणि हा ढोकळा मऊ, जाळीदार, लुसलुशीत होण्यासाठी या मिश्रणामध्ये आपल्याला 1 इनो सॅचे टाकायचा आहे। या इनोच्या ऐवजी तुम्ही बेकिंग पावडर किंवा खायचा सोडा देखील यामध्ये टाकला तरीही चालेल। या इनोवर 1 चमचा पाणी टाकून हा इनो लगेचच ऍक्टिव्हेट करून घ्यायचा। हा इनो लगेचच यामध्ये एकाच डायरेक्शन मध्ये फिरवत हा इनो लगेचच यामध्ये मिक्स करून घ्यायचा। काही सेकंदासाठी म्हणजेच 20 ते 30 सेकंदासाठी हे मिश्रण एकाच दिशेने फेटत राहायचं। जर तुम्ही हे मिश्रण दोन्ही साईडनी फेटत राहताल तर याच्यातली हवा बाहेर जाते आणि हा ढोकळा जाळीदार, मऊ, लुसलुशीत बनत नाही आणि तो फुगत देखील नाही। तर बघा, 20 ते 30 सेकंदासाठी हा इनो मी यामध्ये लगेचच मिक्स करून घेतला आहे आणि हे मिश्रण इनो टाकल्यावर देखील जास्त वेळ फेटत बसायचं नाही। जेवढ्या लवकर इनो ऍक्टिव्हेट होतो तेवढ्याच लवकर देखील तो डिॲक्टिव्ह देखील होतो। आता लगेचच हे मिश्रण ज्या भांड्यात ढोकळा बनवायचा आहे ते भांड्यात हे मिश्रण टाकून द्यायचं आणि मिश्रण या भांड्यामध्ये टाकून घेतल्यावर नंतर हे भांडं थोडंसं टॅप करायचं आणि लगेचच हे भांडं कढईमध्ये ठेवून द्यायचं। आता पाण्याला देखील उकळी आलेली आहे आणि कढईमध्ये एक छोटी प्लेट उलटी करून ठेवलेली आहे आणि या प्लेटवर हे भांडं ठेवून द्यायचं आणि लगेचच याच्यावरती एक झाकण ठेवून द्यायचं आणि साधारण हा ढोकळा 10 ते 12 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवर मस्तपैकी असा वाफवून घ्यायचा आणि अगोदरची 10 मिनिटे याच्यावरचं झाकण अजिबात उघडून पाहायचं नाही। गॅसची फ्लेम कुठेही स्लो किंवा जास्त हाय देखील ठेवायची नाही, मीडियम आचेवरच हा ढोकळा मस्त असं वाफवून घ्यायचा। साधारण 10 ते 12 मिनिटांनी गॅसची फ्लेम बंद करायची
आणि कढईवरचं झाकण काढून पाहू तर पहा किती मस्त या ढोकळ्याला जाळी आलेली आहे आणि अतिशय सुंदर रंग आलेला आहे। आणि एका टूथपिकच्या किंवा सुरीच्या सहाय्याने पाहायचं की हा ढोकळा व्यवस्थित शिजला गेला आहे का। टूथपिक एकदम क्लीन निघालेली आहे, म्हणजेच आपला ढोकळा एकदम परफेक्ट असा तयार झालेला आहे। आता हे ढोकळ्याचं भांड फॅन खाली गार होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण इकडे फोडणीचं पाणी तयार करूयात। त्यासाठी इथे गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये साधारण 2 पळी एवढं मी तेल घेतलेलं आहे। तेल मस्तपैकी असं गरम करून घेतल्यानंतर त्यामध्ये साधारण अर्धा ते पाऊण चमचा मोहरी टाकलेली आहे। मोहरी मस्त अशी तडतडू द्यायची आहे। मोहरी तडकली की इथे 3 ते 4 हिरव्या मिरच्या उभ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत। आता या मिरच्या मस्तपैकी या तेलामध्ये चांगल्या फ्राय करून घ्यायच्या। सोबतच 4 ते 5 कढीपत्त्याची पाने टाकलेली आहेत, पण कढीपत्त्याची पाने ही थोडीशी मोठी होती त्यामुळे मी हातानेच हे तोडून टाकलेली आहेत। आता काही वेळानंतर कढीपत्ता देखील क्रिस्पी झालेला आहे आणि नंतर यामध्ये थोडीशी हिंग टाकलेली आहे आणि साधारण 2 ते 3 वाटी पाणी यामध्ये मी टाकलेलं आहे आणि साधारण 1 ते 2 चमचा यामध्ये साखर टाकायची आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ टाकून हे सर्व जिन्नस मस्तपैकी असे एकत्र करायचे आणि मीडियम फ्लेमवर मस्तपैकी या पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची। पाण्याला उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे। आता हा ढोकळा देखील गार झालेला आहे। ढोकळा गरम असताना या भांड्यातून बाहेर काढायचा नाही, शक्यतो हा ढोकळा पूर्णपणे गार होऊ द्यायचा आणि नंतरच हा ढोकळा या भांड्यातून बाहेर काढून घ्यायचा। तर पहा किती सहजतेने हा ढोकळा या भांड्याच्या बाहेर निघालेला आहे। मस्त मऊ जाळीदार लुसलुशीत आपला हा पौष्टिक मूग डाळीचा ढोकळा तयार झालेला आहे आणि या ढोकळ्याला सर्व बाजूने एकसारखीच जाळी आलेली आहे आणि हा ढोकळा लगेचच कट करून घ्यायचा। कट करताना शक्यतो मधोमध हा कट करून घ्यायचा, जेणेकरून काय होतं या ढोकळ्याचे समान भाग तयार होतात। तर या ढोकळ्याचे आडवे आणि उभे काप करून घ्यायचे आणि सर्व ढोकळा कापून झाल्यानंतर हे फोडणीचं पाणी या ढोकळ्यावर टाकून द्यायचं। कमीत कमी वेळेमध्ये हा जाळीदार पौष्टिक ढोकळा तयार होतो। जास्त काही साहित्य लागत नाही, अगदी घरातच उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये आपण हा मूग डाळीचा पौष्टिक ढोकळा बनवू शकतो आणि हा ढोकळा तुम्ही जळून पहा, खूपच मऊ लुसलुशीत स्पॉन्जी आपला हा ढोकळा तयार झालेला आहे। तुम्ही देखील हा पौष्टिक मूग डाळीचा ढोकळा नक्कीच बनवून पहा। खूपच सोप्या पद्धतीने हा ढोकळा कसा बनवायचा हे मी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, मला आशा आहे। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। तसंच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपी व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। तर भेटूया पुन्हा एकदा तुमच्या आवडत्या छानशा रेसिपी सोबत।